आज पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो, पण कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न करत असतील एक भारतीय जनता पार्टी किंवा उपमहापौर म्हणून वेळ प्रसंगी मी रस्ते खाली उतरून डायस सोडून खाली येऊन मी माझे विषय मांडणार आणि पक्षाचं पण नेतृत्व आणि लोकांना जे हवं असलेलं तेच कामकाज करणार। पण हे जे पद्धत आहे आता अशा प्रकारचे ठराव भविष्यात कधीही पास होणार नाहीत आणि आता झालेले आहेत त्यांना आमचा 100% विरोध राहील। अधिकार आहे। अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची प्रश्न उत्तरांचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तर होणार नाही। आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत तेवढं फक्त वाचून दाखवा, पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही। आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला। म्हणजे या लोकांची पद्धत आहे। मागच्या टर्म मध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे। जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। ऍज अ बीजेपी सगळ्यांना विरोध आहे, कारण अशी सभा चालत नाहीये। आम्ही प्रश्न विचारणार आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे। त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून गोंधळात आणि लवकर संपवण्यात आली। प्रत्येक आता सचिवांची मर्जी चालते की त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचंय असं चालवून देणार नाही। आमच्या नागरिकांच्या समस्या आम्ही प्रचारामध्ये चारही उमेदवार जेव्हा आमच्या प्रभागामध्ये प्रचार करत होते, प्रचारामध्ये लोकांची हीच मागणी होती की काहीतरी करा, या फेरीवाल्यांचं काहीतरी करा। आता हाच प्रश्न आम्हाला विचारायचा होता, पण नागरिकांच्या समस्या यांना घ्यायच्याच नाहीये डायसवर, तर याच्यासाठी काय आम्ही ऐकणार नाही आहोत, आम्ही आंदोलन करतच राहणार आहोत। महासभा म्हणजे प्रत्येक 131 सदस्य सर्वांना बोलायचे अधिकार है और हमें विरोधी पक्ष नेता है, लेकिन जब भी सदस्यों की बातों को ना सुना जाएगा तब हमारा नोंद विरोध करके रहेगा। ये महासभा की पहले की प्रथम चलते आ रही है, लेकिन अब ये चलेगी नहीं। सर्वात प्रथम म्हणजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की विरोधी पक्ष नेता मिळाला म्हणून जल्लोष आम्ही साजरा करत नाही, तर खऱ्या अर्थाने ज्या दिवशी सभागृह नेता राष्ट्रवादीचा बसेल त्या दिवशी आम्ही खुशी साजरी करू। वास्तविक पाहता हे सभागृह जे आहे ते सदस्यांना चर्चा करण्यासाठीच आहे, पण माननीय महापौरांनी विनंती केली की पहिलं सभागृह आहे, 4 वर्षानंतर हे सभागृह चालू होते आणि सर्वांचे सर्व प्रश्न या ठिकाणी सभागृहामध्ये घेतले जातील। प्रभागातल्या समस्या सोडवण्यासंदर्भाची भूमिका सुद्धा महापौरांनी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडली। यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्व गटनेत्यांशी विचारविनिमय करून हे सभागृह चालवण्याची भूमिका आमची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही